नमस्कार. तर मी आज या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की आपल्या घरात साफसफाई केल्यानंतर ही धूळ पुन्हा का साचते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 15 असे सोपे उपाय जे आपल्या घरातील धूळ कमी करू शकतात. पहिला उपाय, खिडक्या योग्य वेळी उघड्या ठेवाव्या. जर बाहेर धूळ किंवा बांधकाम चालू असेल तर खिडक्या सतत उघडे ठेवण्याऐवजी योग्य वेळी उघडे ठेवाव्यात. दुसरा उपाय, दरवाजाजवळ पायपुसणी ठेवावी. बाहेरून आत येण्यापूर्वी आपले पाय पायपुसणीला स्वच्छ पुसावे, म्हणजे बाहेरील धूळ आणि माती घरात येणे कमी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे पायपुसणी दररोज स्वच्छ करावी. तिसरा उपाय आहे, कोरड्या फडक्याऐवजी ओले मायक्रोफायबर वापर. कोरड्या फडक्याने धूळ पुसल्यास ती पुन्हा हवेत पसरू शकते, पण जर हलके ओले मायक्रोफायबर कापड वापरल्यास धूळ पकडण्यास मदत होऊ शकते. पुढचा उपाय आहे, फर्निचरची धूळ वरून खाली साफ करावी. आधी उंच जागा, मग टेबल, मग फरशी साफ करा, म्हणजे धूळ पुन्हा साफ करता येते. पुढचा उपाय आहे, पंखे नेहमी साफ करावे. आपण जर पंखे नियमित साफ केले नाही तर ती धूळ हवेत पसरू शकते. नेक्स्ट उपाय आहे, फरशी नियमित साफ करावी. जरी फरशी साफ दिसत असेल तरी फरशीवर बारीक बारीक धुळीचे कण असतात, त्यामुळे फरशी नियमित साफ करावी. नेक्स्ट उपाय आहे, पडदे स्वच्छ ठेवा. पडदे धूळ धरून ठेवतात, त्यामुळे त्यांना नेहमी स्वच्छ करणे किंवा व्हॅक्यूम करणे गरजेचे असते. नेक्स्ट आहे, सोफा आणि कुशन नियमित साफ करावे. कुशनवर आणि सोफ्यावर धूळ साचते, त्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदा तरी साफ करा किंवा व्हॅक्यूम करा. नेक्स्ट उपाय आहे, बेडशीट नियमित बदलावे. कारण बेडशीट, उशीचे कव्हर, ब्लँकेट यावर धूळ, त्वचेचे कण साठू शकतात, त्यामुळे बेडशीट नियमित बदलावे. नेक्स्ट आहे, घरात चप्पल वापरण्याची सवय. बाहेरची धूळ आणि माती थेट घरभर पसरणे कमी करण्यासाठी बाहेरील आणि घरातील वापरासाठी चप्पल वेगवेगळी ठेवावी. नेक्स्ट आहे, AC फिल्टर साफ करावा. AC वापरत असाल तर त्याचा फिल्टर उत्पादकाच्या सूचनेनुसार नियमित साफ करावा. मळलेला फिल्टर हवा प्रवाह आणि इनडोअर एअर क्वालिटीवर परिणाम करू शकतो. नेक्स्ट आहे, कपाटाच्या वरच्या भागाचे नियमित. कपाटाच्या वरच्या भागात धूळ पटकन साचते, त्यामुळे कपाटाचा वरचा भाग आठवड्यातून एकदा तरी नेहमी स्वच्छ करावा. नेक्स्ट उपाय आहे, रोज 10 ते 15 मिनिटांची नियमित क्विक क्लिनिंग करावी. सगळं एकाच दिवशी करण्याऐवजी रोज थोडी साफसफाई केली तर धूळ साचण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आणि शेवटचा उपाय आहे, घरात अनावश्यक वस्तू कमी ठेवाव्यात. जास्त वस्तू असतील तर धूळ साचण्यासाठी जागाही जास्त असते, त्यामुळे अनावश्यक व वापरत नसलेल्या गोष्टी व्यवस्थित कपाटात बंद कराव्यात. तर या सोप्या उपायांपैकी तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच होम क्लिनिंगच्या टिप्ससाठी फॉलो